हॅलो यूट्यूब फॅमिली, राम राम, जय सवालाल सर्वांना. तर बघा, आज मी बनवत आहे भाकरवडी. ही भाकरवडी महाराष्ट्रीयन डिश आहे आणि लेकराला फार आवडते. आणि जे मुलं हॉस्टेलला असतात त्यांना तर ही खायला असं घरचं आईच्या हातचं नेलं की फार छान असते. तर तुम्ही पण ही ट्राय करा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा आणि तुम्ही पण ही भाकरवडी घरी बनवा. तर इतकी छान झाली माझी भाकरवडी, खूप छान बघा, खूप क्रंची. तर चला, याला लागणारा मसाला आपण घेऊया. अर्धी वाटी साखर घेतली, 1 वाटी बारीक शेव घेतलेली, 1 वाटी खोबरा खीस घेतलेला आहे, 1 वाटी तीळ, अर्धी वाटी धने, 2 चमचे जिरे, 2 चमचे बडीशोप घेतलेली आहे आणि 2 चमचे बडीशोप आणि कोथिंबीरचे पानं घ्यायचे, असे तोडून, डेट नाही घ्यायचे, पानं घ्यायचे. आणि 2 चमचे गरम मसाला घेतला, 2 चमचे लाल तिखट घेतलं, मीठ घेतलं 2 चमचे आणि 1.5 चमचा खसखस घेतलेली आहे. तर आता हे सर्व मिश्रण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर हे वेगवेगळे भाजायचे. तर चला आपण भाजू. पहिले तीळ आणि धने भाजून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला हे सगळं असं कमी गॅसवरच भाजून घ्यायचे. तर लालसर होतं म्हणजे छान. ते तीळ आणि हे बाजूला काढून घेतले. तर आता मी याच्यामध्ये बडीशोप आणि जिरे भाजून घेत आहे, खसखस, हे तिन्ही मिक्स करून भाजून घेत आहे. आता ते भाजून झालं की लगेच खोबरं खीस भाजून घ्यायचा. कमी गॅसवर भाजले की छान भाजल्या जाते. तर हे लालसर कलर आला की याला पण काढून घ्यायचा. जास्त नाही भाजू द्यायचं, लाल लाल झालं कीच काढून घ्यायचं. तर हे बघा किती छान भाजल्या गेला. तर हे प्लेटमध्ये काढून घेतलं. आता याच्यामध्येच कोथिंबीरीचे पानं भाजून घ्यायचे. तर तुम्ही ही रेसिपी करून पाहिली का? तर नक्की ट्राय करा माझा व्हिडिओ आवडल्यास. तर आता हे पानं पण भाजून घेतले की ते खोबऱ्याच्या किसमध्ये टाकून द्यायचे. तर हे वेगवेगळं मिश्रण ठेवायचं. आता अगोदर ते धने, तीळ हे सगळं एकदा काढून घ्यायचं, जिरे ते, आणि ते काढून झालं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे थोडंसं खोबऱ्याचं खीस वरून टाकायचं आणि हे पुन्हा फिरून घ्यायचं थोडंसं. म्हणजे जास्त वेळ फिरवायचं नाही मिक्सरमध्ये, थोडंसं जाडसरच असलं छान लागते. तर आता हे मिक्सरमधून काढून झालं. त्याच्यानंतर पुन्हा चटणी सगळं मिक्स करून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरून घेतलं आणि पुन्हा वरून शेव टाकली. तर हे बघा, माझा भाकरवडीचा मसाला तयार झाला. तर तुम्ही थोडंसं मीठ पण टाकते वरून मी. आता हे बाजूला ठेवून द्यायचं. तर आता आपण घेणार आहोत पीठ मळायला. तर मी 1 किलोचं मैद्याचं पाकिट घेतले. तर 1 किलोची माझी भाकरवडी आहे. तर तुम्ही अर्धा किलोची बनवू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं. 1 कपानं 6 कप मैदा आहे. तर हे चांगलं चाळून घेतला, चाळून घ्यायचं व्यवस्थित. आता त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ टाकलेले आहे मी आणि 1 चमचा, मोठा चमचा भरून जिरा चोळून टाकलेला आहे. त्यांना टेस्ट आणि मैद्यामध्ये जिरा असलं की पचायला थोडं चांगलं असते. तर पोहा टाकायचा चोळून. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 1 वाटी तेल कडकड गरम करून त्याच्यावर मोहन टाकून द्यायचं आणि ते चमच्याच्या सहाय्याने मिक्स करायचं. आधी गरम असते ना, तर मग नंतर हातानं असं चोळून घ्यायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं. आता सगळं मिक्स करून झालं की नंतर आपण हे उंडा मळायचा. तर आता हे पाणी घेतलेलं आहे मी इथं मळण्यासाठी. तर हे सगळं मिक्स करायचं असं छान गोळा होईपर्यंत. आता पहा, मी उंडा चुरत आहे. छान असा उंडा मळून घ्यायचा आणि याला अर्ध्या घंट्यासाठी झाकून ठेवायचा. तर झाला अर्धा तास. तर मी हे डबल घेतलं तर छान मऊ झालेले हे उंडा. तर आता आपण याचे छोटे छोटे लाटे करून एक पोळी लाटायची. जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, मिडियम अशी पोळी लाटायची. जास्त जाडवी खायला चांगली लागणार नाही, पातळ केली तर त्याला मसाला बाहेर निघू शकतो. त्याच्यामुळं आपल्या पोळीपेक्षा थोडी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. आणि मला इथं पीठ पण नाही लागलं आहे खाली टाकायला, मी पीठ पण नाही लावलं, तर अशीच पोळी लाटल्या गेली. तर बघा, आता याच्यावर ही गूळ चिंचेची चटणी मी घरीच बनवलेली आहे.
आता हे मसाला घेतला आणि गूळ चिंचेची चटणी पण मी व्हिडिओ बनवला आहे, टाकायचं राहिला आहे, ते पण टाकणार आहे. आता ही चिंचेची चटणी मी घरीच बनवली आहे, गूळ आणि चिंचेची, तर ही पण फार टेस्टी झालेली आहे. आता हे त्या पोळीवर लावून घ्यायचं सगळीकडं आणि हे जे मसाला आहे त्याच्यावर टाकायचा व्यवस्थित. तर मसाला पण इतका टेस्टी झालेला आहे ना, खूप भारी. तर ते मसाल्यावरच ते भाकरवडीची चव असते. तर मसाला परफेक्ट झाला की भाकरवडी परफेक्ट बनते. तर हा एक लेयर अशी टाकून घ्यायची, हलक्या हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आणि सर्व बाजूला हे मसाला टाकून घ्यायचा. आता जर माझं टाकून झालं तर याला हलक्या हातानं दाबायचं, सगळीकडे पसरलं तर पाहायचं. नंतर हलक्या हाताने बेलनं पण फिरून घ्यायचं, म्हणजे मसाला सगळा पोळीला चिटकते. तर पहा, हे आता माझा मसाला टाकून झाला तर हे एका साईडनं असा रोल करत जायचं. असं रोल एकाच बाजूने मागं न्यायचं, असं ते हातानं फिरवायचं, थोडं दाबून दाबून दाबून. जास्त मोकळं केलं तरी बी त्याला ते चिटकत नाही, त्याच्यामुळे थोडं दाबून घ्यायचं. तर आता हे रोल झाले, कापून घेत आहे मी. ते असे छोटे 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 कापून घ्यायचे आणि त्याला थोडंसं दाबायचं. असं थोडंसं दाबलं की ते मसाला चिटकतो. ते असं थोडंसं हाताला घ्यायचं, असं थोडंसं दाबायचं आणि ठेवून द्यायचे. तर हे सगळं एकदा करून घ्यायचं, नंतर तळून घ्यायचे. तर आता हे माझे 5-6 पोळ्या झाल्या आणि माझे 2 ताटं भाकरवडी आधी बनवून घेतली. आता गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आणि तेल गरम झाले की ह्या भाकरवड्या त्याच्यात सोडायच्या. आधी तेल गरम करून घ्यायचं चांगलं, नंतर गॅस थोडा कमी करायचा आणि कमी गॅसवर अशा खरपूस तळून घ्यायच्या. तर पहा, मी तळत आहे. तळून एका बाजूला काढून घ्यायच्या. तर मसाला किती छान असा वास येत आहे तेलाचा, खमंग लगे. ते मसाले त्याच्यात पुन्हा भाजून चाललेत ना, त्याच्यामुळं. तर झाल्या माझ्या भाकरवड्या तयार. तुम्हाला आवडल्यास तुम्ही बी नक्की बनवा आणि तुमच्या लेकराला खाऊ घाला. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय.